त्या अत्याचाराच्या विरुद्ध मला लढा द्यायला आवडतं आणि म्हणूनच इंग्लंड विरुद्ध विवियन रिचर्ड्स या प्रकारे खेळायचा मैदानामध्ये की त्याला पाहणं हे नेहमीच एक आनंददायक अशा प्रकारची गोष्ट असायची. सो हे अग्रेशन अनेक वेळेला आपल्याला भावतं, आवडतं, आपण त्याच्या प्रेमात पडतो. हेच अग्रेशन या मॅच मध्ये पाहायला मिळावं म्हणून सौरभ वर्सेस श्रेयश. पहिला चेंडू या वेळेला श्रेयसने ठोकलाय. घोषित परिसरात नाही गेलेला कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. सौरभने जाणीवपूर्वक हा फुलटॉस केला होता कारण पहिला चेंडू इतक्या फुलटॉस अशा स्वरूपाचा येईल ही अपेक्षा नव्हती ना. खूप वेळेला म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रेडिक्टेबिलिटी आणि त्या अनसर्टनिटी मध्ये तुम्हाला समोरच्या फलंदाजाला बीट सुद्धा करायचं असतं. आणि 11 संघ मागचा सामना जिंकले ते अभिज पलटन विरुद्ध आणि अंतिम फेरीमध्ये त्यांनी थेट प्रवेश केलेला आहे. क्वालिफाय राऊंड मध्ये अर्थात या गोष्टी फार महत्वाच्या असतात. पण आता इलिमेंट कोण होणार याच्याकडे लक्ष आहे ना की शारदाई इलिमिनेट नको व्हावं म्हणून त्यांचे खेळाडू प्रयत्न करतात. अर्णव 13 संघ सुद्धा विचार करतो की आपण स्पर्धेतून बाहेर नाही पडलो पाहिजे, याच्यासाठी हा विजय महत्वाचा. पण सरते शेवटी या वेळेला मैदानामध्ये धीरज यादवच्या बॅटमधून निघालेला हा फटका आपण पाहतोय. कारण धीरज यादवकडे सुद्धा चांगले स्ट्रोक आहेत. दोन्ही बंधू मैदानात आहेत. श्रेयस यादव आणि धीरज यादव त्यांनी आतापर्यंत अप्रतिम कामगिरी या स्पर्धेत केली. विजयाच्या समीप येण्यासाठी आणि विजय आपल्या खिशात घालण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं याचं गणित बरोबर समजलेलं आहे त्यांना. आणि त्यामुळे त्या प्रकारे मैदानामध्ये परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न असेल. पण एकमेकांच्या विरुद्ध खेळलेले आहेत हे दोन्ही संघ आणि त्याच्यामुळे तो प्रतिकार आणि त्याच वेळेला ती प्रतिभा आणि त्याच्यानंतर आपली उंचावणारी प्रतिमा याच्यावरती विचार केला जाईल ना. तो सौरभ गोलंदाजीसाठी तयार झालाय. सौरभ सावंत राईट अमोर द विकेट गोलंदाजी करतोय. पाठीमागच्या मैदानामध्ये चित्रकलेची स्पर्धा होती. तिथे या छोट्या छोट्या युवकांनी अर्थातच स्पर्धेत भाग घेतला होता. पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट असतं. अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या ज्या वेळेला होतात त्या आनंददायक असतात. सो पार्टिसिपेशनने तुमच्यामध्ये एक छान पद्धतीची क्रिएटिव्हिटी निर्माण होते. या आपल्या सर्व क्रिएटिव्ह ब्रेनना या ठिकाणी हा हा त्यांचं कौतुक करूया आणि धीरज यादवचं सुद्धा या ठिकाणी कौतुक होईल. चेंडू सीमारेषा पार, बेधडक षटकार, विजय. जरा इकडे लक्ष ठेवा प्लीज. यानंतरचा पुढचा चेंडू सौरभचा. आमचे ऑपरेटर थोडे चेंज झाले त्याच्यामुळे ही थोडी गडबड झाली. पुन्हा वळूया मैदानाकडे ज्या ठिकाणी एक धाव वाईटच्या स्वरूपात मिळेल. 10 धावा धावफलकावरती. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांच्यासाठी आत्ताच पारितोषिक अनाऊन्स करण्यात आली होती. आकर्षक पारितोषिक आहेत. सौरभचा हा याही वेळचा आपण चेंडू पाहतोय. थोडासा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला होता. धीरज तयार होता या चेंडूसाठी पण त्याच वेळेला त्याने पाहिलं की तो बॅटच्या पद्धतीने तेवढं तितकं छानसा तो बॅटवर आलेला नाही. टायमिंग साधू शकला नाही. घोषित परिसरात जातोय जिथे त्याला एक धाव मिळणार. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचले 11 पर्यंत. 11 फॉर नो लॉस इन फर्स्ट ओव्हर. 11 फॉर नो लॉस इन फर्स्ट ओव्हर ही सिच्युएशन जर मैदानामध्ये असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा माहिती आहे की आपण ही सुरुवात जी केली ना ती आकर्षक आहे. इंग्रजीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे की वेल बिगॅन इज हाफ डन. आणि त्या प्रकारे मैदानामध्ये गोलंदाज सौरभ आता म्हणत असेल की एक षटकार जरूर आला असेल पण त्यानंतर माझ्यातली जी कलात्मकता आहे ना, क्रिकेटमध्ये व्हेरिएशनला आपण गोलंदाजीच्या व्हेरिएशनला फ्रूट सलाड बॉलिंग म्हणतो. ती गोलंदाजी मैदानामध्ये सुरू झाले आणि फ्रूट सलाड बॉलिंग वरती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवरती तुम्ही दबाव निर्माण करू शकता. दबाव निर्माण करण्याचे 6 चान्सेस एका गोलंदाजाला मिळतात. धीरज या वेळेला आपण पाहतोय थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळला जरूर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही पण घोषित परिसरात जातोय जिथे त्याला एक धाव मिळणार. 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यावर. मैदानात विविध प्राण्यांचे आणि त्याच वेळेला पक्ष्यांचे आवाज जे काही आपल्याला ऐकायला मिळतात ते मनोरंजन करण्याचा भाग. राहुल सावंत त्या ठिकाणी आहेत आणि ते असे वेगवेगळे आवाज मैदानामध्ये खास त्यांनी या ठिकाणी आज संध्याकाळच्या सत्र अधिक मनोरंजन व्हावं यासाठी ते आवाज
ते या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये त्याच्यासाठी ती साउंड व्यवस्था त्याने स्वतः त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. असं काहीतरी आपल्याला अवलिये लक्षात राहतात ना आणि ही गमतीची गोष्ट असतं. तुम्हाला ते असावं लागतं. अशी अवलिया मैदानाच्या बाहेर असले, प्रेक्षकांमध्ये असले, खेळाडू म्हणून असले, तर ती खऱ्या अर्थानं खेळामधली गंमत सुद्धा आपल्याला अनुभवता येतं. एंटरटेनमेंट हेच तर आहे ना आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, की ये 3 चीजों से हमेशा हमें प्यार है. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट. वळूया मैदानाकडे जिथे दुसऱ्या षटकात गोलंदाजीला वेदस्सू राणे आलाय. अप्रतिम संपूर्ण या स्पर्धेमधलं त्याचं क्रिकेट पाहायला मिळालंय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, विशेषतः वेदस्सूने मगाशी ज्या पद्धतीने मॅच फिनिश केली होती, कुठेही टेन्शन घेतलं नाही, कुठेही मैदानामध्ये स्ट्रेस त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा जाणवलं नाही. जो रोल आपल्याला मिळतो ना, तो छान पद्धतीने पार पाडण्याची कामगिरी वेदस्सू करत आलाय. या वेळचा चेंडू छान पद्धतीने या वेळेला एक्झिक्यूट केलाय, कव्हर्समध्ये खेळलाय आणि कॉपी बुक स्टाईलने खेळणं श्रेयस या ठिकाणी पसंत करतो आणि त्याला माहिती आहे की पहिल्या षटकात जेव्हा आपल्याला 12 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये ते ॲव्हरेज राखावं ही अपेक्षा 14 धावा धावफलकावरती झाल्यात. तर ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो ना, की श्रेयस यादवला माहिती आहे, की ज्या धावा आत्तापर्यंत आपण बनवलेल्या आहेत किंवा आपल्या संघाने बनवलेल्या आहेत, ते रन रेट मेंटेन करणं हे आपलं काम असेल ना, कारण त्याप्रमाणे तुम्हाला ते सातत्य ठेवावं लागतं. त्याही वेळेला आपण पाहतोय थोडे शफल झाले, ऑफ बाहेर येऊन खेळून काढला. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळेल. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचले ती 15 पर्यंत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. वेदत्सू वर्सेस श्रेयस यादव ही लढाई मैदानामध्ये आहे. पण दुसऱ्या बाजूला संघांच्या रूपाने म्हणायचं झालं तर अर्णव 13 संघ ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकला क्षेत्ररक्षण करतोय. वेदत्सूचा पुढचा चेंडू. यावेळेला आपण पाहतोय थोडासा लेग स्टंप वरती केला होता कारण फलंदाज श्रेयस यादव जो आतापर्यंत फटके खेळतोय ना मिडल अँड ऑफ स्टंप वरच्या चेंडूला छान ड्राईव्ह करतोय आणि मग जर एखाद्या फलंदाजाकडे ती ड्राईव्ह करण्याची कौशल्य असेल ना तर त्याला थोडासा अगेन्स्ट गोलंदाजी करावी लागतं. बघा तुम्हाला एक क्रिकेटमधले जे बेसिक्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मग तो थोडा लेग स्टंपच्या बाहेर येऊन मारत असेल किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारत असेल तर त्याला त्या प्रकारची खोलवर टप्प्याची वेगळ्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा करणं गरजेचं आहे हे वेदत्सूने दाखवून दिलं. यावेळेला मात्र हा चेंडू आपण पाहतोय थोडा गुडलिंग स्पॉट वरून बॅट वरती आलाय. 2 धावा मिळणार की 1 धावा मिळणार पंच म्हणतायत की या 2 धावा आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले ते 18 पर्यंत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विचार केला जातोय की जेव्हा मैदानामध्ये शारदा 11 संघ फलंदाजी करतोय त्या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अर्णव 13 संघाचे कर्णधार प्रथमेश या ठिकाणी आपल्या संघाच्या सहकार्यांना प्रोत्साहित करताना कारण त्यांना माहिती आहे की कर्णधार या नात्याने आतापर्यंत लागोपाठ 2 सामन्यामध्ये सामनावीरचं पारितोषिक त्याने मिळवलं पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा हा सामना असेल कारण या सामन्यामध्ये जो जीता वही सिकंदर अशा प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे ना आणि मग म्हणूनच मग ती जबाबदारी आपण एकमेकांना देऊया एकमेकांना सहकार्य करूया ही भावना मनामध्ये ठेवली जाते. या वेळेला वेदत्सूचं कौतुक केलं, त्याला सल्ला सुद्धा दिला आणि मग आलेला हा चेंडू जो आपण पाहतोय ना, की फास्ट ट्रेन आपल्या नजरेसमोरून जशा पद्धतीने जाते ना, तसंच काहीसं वाटलं सुद्धा असेल यावेळेला धीरज यादवला. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 18 धावा धावफलकावरती आल्यात. 18 फॉर नो लॉस इन अ सेकंड ओव्हर. यावेळचा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपला यॉक करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पवित्रा पाहिला बरोबर वाईड लाईन आणि गाईड लाईन या त्याच्या 2 लाईन आहेत ना त्याच्या बरोबर कुठे टप्प्यावरती चेंडू टाकायचा. अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजाचं हे या कौशल्याचं कौतुक होईल वेदत्सूचं कौतुक होईल कारण निर्धाव चेंडू टाकतोय तो सलग दुसरा चेंडू निर्धावाला बॉल मेकॅनिझम मैदानामध्ये पाहायला मिळालं. 12 चेंडूंचा खेळ संपलाय 2 षटकांचा खेळ संपतोय दोस्तांनो. 18 धावा धावफलकावरती लागल्यात आणि ज्या प्रकारे अर्णव 13 संघ मैदानामध्ये स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये थोडासा पराभव मग नंतर विजय विजय पराभव या सगळ्यामधून शेवटी आपल्या नावावरती जे विजय नोंदवायचे होते ना त्यांनी बरोबर प्राप्त केले आणि मग एक संघ परतताना जो आपण मैदानामध्ये पाहिलाय तेव्हा ते सिच्युएशन मधून बाहेर पडून आज अर्णव 13 संघातील प्रत्येक खेळाडू 4 झालेला मैदानामध्ये आपण अनुभवतोय. बघा एक एक एकावर एक 11 असं आपण जेव्हा म्हणतो ना तर त्यातला प्रत्येक एक एक खेळाडूचा जो परफॉर्मन्स असतो ना त्या सांघिक यशाला गवसणी घालण्यासाठी तुम्हाला एकमेकांना सहकार्य करणं फार आवश्यक असतं. पहिल्या 2 गोलंदाजांनी ती चांगली कामगिरी केली आणि आता नंतर तिसऱ्या षटकामध्ये अर्णव 13 संघाकडून गोलंदाजीला येतोय
साईश फुलसुंदर. साईश फुलसुंदरने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जी बॅटिंग केलेली आहे आणि तो चर्चेचा विषय राहिला. पण सेम टाइम तुम्ही त्याचा बॉलिंगचं जे काही आहे ना क्रेडिट ते त्याच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मोस्ट ऑफ द टाईम एखाद्या कंपनीमध्ये एखादा माणूस काम करतो, छान काम करतो, पण त्याचं क्रेडिट कोणीतरी दुसराच घेऊन जातो. अशातला एक भाग असू शकतो. पण साईश फुलसुंदरच्या बाबत क्रेडिट जरी दुसऱ्याला तुम्ही दिलत ना, तरी त्याच्या गुणवत्तेला तुम्ही कमी लेखू शकत नाही. अशा प्रकारचा तो खेळाडू आहे. फलंदाजी, गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवरती ॲज अ ओपनर बॅटर तो मैदानामध्ये आला. तिथेही त्याने 10, 15, 20 अशा धावा बनवल्या. चांगल्या धावा जमवल्या. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या हातामध्ये गोलंदाजी आली, इथे बघा आता पॉवर प्लेच्या षटकात तो गोलंदाजीला आलाय. यानंतर तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट असणार आहे. एक्झिबिशन सामना या मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि तो एक्झिबिशन सामना अर्थात 40 प्लसचा असणार आहे. त्याच्यामुळं जे जे आपण मगाशी म्हणालो ना, तेच +1 ना सर? 1 हां. येस सर. आपणा सर्वांसाठी एक प्रेक्षणीय सामना आहे आणि मी जसं मगाशी म्हणालो होतो, की या लाल मैदानाला एक वेगळा असा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये याच मैदानामध्ये अनेकांनी अनेक दशकं क्रिकेट खेळलेत ना. मग आज ते कदाचित 60 मध्ये असतील, आज ते 50 मध्ये असतील, आज ते 40च्या वरती असतील. अशा सर्वांसाठी तो प्रेक्षणीय सामना असेल. त्याच्यामुळे खेळाचा आनंद, खेळातून आनंद मिळणं, जे मगाशी अजिंक्यने केलं ना, आहा! यावेळेला आपण पाहतोय प्रथमेशने किरण मोरेची आठवण करून दिली या ठिकाणी उड्या मारून. पण त्याच वेळेला मैदानामध्ये ज्या पद्धतीचं अपील झालं, ज्या पद्धतीचं यष्ट्यांच्या पाठी चेंडू ज्या पद्धतीने गॅदर्ड करण्यात आला, त्याचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मी मगाशी सुद्धा म्हणालो, तुम्ही साईश फुलसुंदरला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. साईश फुलसुंदरच्या संघासाठी सुद्धा. आतापर्यंत अनेक संघातील प्रतिस्पर्ध्यांनी साईश फुलसुंदरच्या बॉलिंगला किंवा त्याच वेळेला त्याच्या बॅटिंगला अंडर एस्टिमेट करण्याचा जेव्हा प्रयत्न केला ना, साईश फुलसुंदर नावाचा एक छानसा असा हा उगवता स्टार मैदानामध्ये दाखवून दिलं, की त्याच्यामध्ये किती गुणवत्ता ठसून भरलेली आहे आणि तोच साईश फुलसुंदर बॉलिंग करतोय. याही वेळेला बघा भेदकता, ही आक्रमकता, नॉन स्ट्राईक एंडला थोडी गडबड, हडबड, पण आपण पाहतो ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 क्षेत्ररक्षक एकाच ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळाले. इन्क्लुडिंग विकेट कीपर. सो हे जे टीम वर्क आहे ना ते मैदानामध्ये आपण पाहतोय. शिकार करायची आहे ना, मगाशी सुद्धा मी तेच उदाहरण दिलं. तुम्हाला सशाची शिकार करायची असेल तर वाघाची तयारी करून जावी लागते आणि त्या पद्धतीनं या मैदानामध्ये प्रत्येक खेळाडू रणझुंजार वृत्ती ज्याला म्हटलं जातं ना मराठीमध्ये, अशा पद्धतीची वृत्ती दाखवतोय. कदाचित या मातीमध्ये तो गुण असावा लाल मैदानाच्या. कारण या मैदानामध्ये अनेक असे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्ष पाहिलेले आहेत आपण. त्यावेळेला मात्र हा चेंडू पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. अबोव द वेस्ट हाईट या वेळेला पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे जरी झेल तो झाला असला तरी तो व्हॅलिड ठरवला जाणार नाही. नो बॉल असल्या कारणाने एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट या पद्धतीने उघडा डोळे बघा नीट. 22 धावा धावफलकावरती 2.4 षटकांचा खेळ संपलाय. साईश फुलसुंदर थोडा वेगात टाकण्याचा प्रयत्न त्याने केला, पण त्याच वेळेला तो नो बॉल केला. अर्थात धीरज बचावलाय. श्रेयस यादव मैदानामध्ये आहे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तो गोलंदाजीसाठी सज्ज होणार. अर्थात राउंड विकेट त्याने तो चेंडू केला होता. सो दॅट्स वाय आता राउंड विकेटच जाण्याचा निर्णय. यावेळेला आपण पाहतोय तिथे मात्र श्रेयस यादवला माहिती आहे, की आपल्याला धावा येणं महत्वाचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण फलंदाजी करतोय. इथे 2 धावा आल्या. प्रेक्षकांना विनंती असेल जरा थोडासा भाग मोकळा करा. इथे या व्यासपीठाच्या बाजूला उजव्या बाजूला जागा आहे भरपूर आपल्या मंदिराजवळ. हनुमानाच्या मंदिराजवळ या ठिकाणी जागा आहे. तिथे येऊन आपण सामन्याचा आनंद लुटू शकता. पण तिथे कृपया गर्दी करू नका. स्पर्धेचा आनंद प्रत्येकाला घ्यायचा आहे. आपण आलात ही सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण प्र- एक सर एक शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 24 फॉर नो लॉस इन अ थर्ड ओव्हर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण साईश फुलसुंदरला पाहतोय. त्याची गोलंदाजी थोडी आग ओकणारी गोलंदाजी आहे. अर्थात ज्याच्याबद्दल आपण म्हणालो होतो ना की अग्रेशन, हे अग्रेशन महत्वाचं आणि अशा वेळेला चेंडू सरळ समालोचन कक्षात येत होता. अशा वेळेला तो झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. 24
येस येस आणि त्यांचा सन्मान योगेश पुरळकर यांच्या हस्ते करण्यात. विजयजी शुक्ला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ही स्पर्धा जर आपण थेट घरबसल्या बघत असाल तर त्यासाठी इंटरनेटची सुविधा, वायफायची सुविधा जी आवश्यक आहे ती विजयजी शुक्ला यांच्या वतीने आम्हाला लाभलेली आहे. सो त्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी असे अनेक मान्यवर मंडळींनी किंवा त्याच वेळेला आमच्या सहकार्यांनी आणि त्याच वेळेला जे औदार्य दाखवलेलं आहे या सर्व थोरा मंडळींनी त्यांचं आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. मी योगेशजींना विनंती करतो की विजयजी शुक्ला यांचं त्या ठिकाणी यथोचित मानसन्मान आपण करायचा आहे आपल्या शुभ हस्ते. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. 26 ऑन बोर्ड. यश आमचे गुणलेखक मित्र मला या ठिकाणी कळवताना आणि अर्थात या एकेरी धावाने समीकरण बदलेल. आता 27 फॉल ऑफ 1 विकेट आफ्टर 3.3 ओव्हर. प्रथमेश इंद्रे गोलंदाजी करतोय. धीरज मैदानामध्ये आहे अजूनही. 15 चेंडूंचा सामना केलाय, 17 धावांवरती खेळतोय. सागर चव्हाण नवीन फलंदाज आहे ज्याला अर्थात खातं गोलायचं आहे. आता थोडं बॅटल इंटरेस्टिंग असेल कारण सागर चव्हाण सुद्धा मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. अर्थात धीरजला माहिती आहे की तो लास्ट मोमेंट पर्यंत सामना घेऊन खेळतो आणि तशीच बॅटिंग अद्यापर्यंत त्याची चालू आहे. सन्मान होतो. हो, विजयजी शुक्ला यांचा सन्मान होतोय योगेश पुरळकर यांच्या शुभ हस्ते. योगेश पुरळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जाईल विजयजी शुक्ला यांचा. हा चेंडू आपण पाहतोय प्रथमेश इंद्रेने जाणीवपूर्वक थोडा फ्लाइटेड केला होता, थोडा ऑफ क्रिकेट टाकण्याचा प्रयत्न केला पण लास्ट मोमेंटला हा चेंडू थोडा जास्त फ्लाइट मिळाली. काही मिळाला नाही चेंडूला. पण असे काही प्रयोग केले जातात ना क्रिकेटमध्ये. क्रिकेट एक्सपेरिमेंट इज ऑल अबाउट अ न्यू थेअरी असं काही जणांनी म्हटलं. पण त्या न्यू थेअरीला इम्प्लिमेंट करताना तुमच्याकडे ते प्रिपरेशन असेल तर ते फार महत्वाचं असतं. आणि प्रथमेश म्हणतोय की ते प्रिपरेशन मी अगोदर करून आलोय आणि म्हणूनच तर यशस्वी ठरतोय. हा यावेळचा चांगला चेंडू, त्या प्रिपरेशन मधलं सातत्य त्याने दाखवलंय. फलंदाजाला बाद करून पावलेंचा रस्ता दाखवलाय. सागर चव्हाण बाद होणार 28 वरती. दुसरा फलंदाज बाद होतोय 28. धन्यवाद साई डीजे. मी योगेश पुराळकर यांना विनंती करतो की आपल्याला पुढे अच्छा आदित्य मसूरकर यांना मी विनंती करतो या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. बाबा कोलाचे सन्माननीय प्रोप्रायटर सुशांतजी सावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये पुरस्कर्ते नात्याने त्यांची भूमिका राहिली पण त्याच वेळेला आम्हाला सुद्धा त्यांनी छानसं रिफ्रेशमेंट या ठिकाणी प्रोव्हाइड केलं. असे बाबा कोलाचे प्रोप्रायटर सुशांतजी सावंत उपस्थित आहेत. विनंती असेल मसूरकरजी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तिकडे प्रथमेश रंगात आलाय, सामना रंगात आलाय आणि 28 धावा धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती 4 षटकांचा सामना संपल्यानंतर 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 1 षटक अजूनही येणं बाकी आहे या इनिंग मधला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये साधारण प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो 37च्या आसपास दाखवला जातोय आणि त्याच्यामुळे त्या स्कोरकडे नजर नक्की असेल. कारण आता शेवटच्या षटकामध्ये कोणता पर्याय, कारण तसं पाहिलं तर आपल्याकडे हे 4ही पर्याय. मग साईश फुलसुंदरने 1 षटक टाकलं, वेदस्तू राणेने 1 षटक टाकलं, सौरभ सावंतने पहिलं षटक टाकलं आणि आत्ताच आपण प्रथमेशला सुद्धा मैदानामध्ये पाहिला. पण प्रथमेशचा जो कॉन्फिडन्स आहे तो एकाच गोलंदाजावरती अधिक आहे आणि तो का नसावा ना. कारण त्याने तो चेंडू सुपूत केलाय साईश फुलसुंदरच्या हातामध्ये. कारण साईश फुलसुंदरकडे ॲग्रेशन आहे, स्पीड आहे आणि सगळ्यात महत्वाचं वेगाच्या सोबत त्या वेगावरती स्वार होताना तो कंट्रोल सुद्धा आहे. हे सगळ्यात महत्वाचं आज अस्त्र साईश फुलसुंदरच्या रूपाने पाहायला मिळालंय या लाल मैदानामध्ये. तो साईश फुलसुंदर मैदानामध्ये आहे पण दुसऱ्या बाजूला धीरज यादव कडून अपेक्षा असतील. कारण धीरज यादवने या स्पर्धेमध्ये हे दाखवून दिले की बिग बॅशची ही स्पर्धा आपणा सर्वांसाठी, जसं म्हटलं जातं ना की होली इज अ कलरफुल, दिवाळी इज अ लाईटफुल, क्रिसमस इज ब्युटिफुल, ईद इज जॉयफुल अँड क्रिकेट इज वंडरफुल. आज बिग बॅश मध्ये ते आपण अनुभवलं. धीरज ह्या वेळेला हा पटका जोरात मारायचा होता त्याला पण बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. पण जो बॅटचा स्विंग होता ना तो जवळजवळ समालोचन कक्षापर्यंत ऐकायला आला. इतक्या जोरात त्याने ती बॅट फिरवली होती. 1 धाव 30 फॉल ऑफ 2 विकेट. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. सामना अर्थातच अजूनही या इनिंग मधले 5 चेंडू येणं बाकी आहेत. आपल्या धावा जास्तीत जास्त व्हाव्या ही अपेक्षा व्यक्त केली जाते. पण
त्याच्यासाठी साईश फुलसुंदर नावाचा अडथळा पार करावा लागेल. आणि आता मात्र आपण पाहतोय ना की ते प्रेशर, दडपण सगळं काही मैदानामध्ये तुम्हाला फेस करावं लागतं. साईशला सुद्धा त्यालाही वाटत नाहीये की हे कसं काय झालं, पण जे झालं होतं असं कधी-कधी असं आपण म्हणतो ना, तशातला भाग आहे. आणि मग ती नशिबाची साथ यावेळेला धीरजच्या बाजूने लागले. भूषण मैदानामध्ये बॅटिंग करतोय. 4 चेंडू येणं बाकी आहेत अजूनही. यावेळेला आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा बाहेर जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. 40 प्लसचे आमचे सर्वच खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, जे कधी-कधी समालोचकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा होते, कधी बॅटरच्या भूमिकेमध्ये होते, कधी बॉलरच्या भूमिकेमध्ये होते. आज पुन्हा एकदा ती जिद्द मैदानामध्ये आहे, की बघा, "अरे तुम्ही काय मैदानात खेळणार? आम्ही याच्यापेक्षा भारी क्रिकेट खेळलोय." हा एक वेगळा ॲटिट्यूड सुद्धा असतो ना, आणि का नसावा? कारण आत्तापर्यंत त्याने ते करून दाखवलंय. हां. आणि त्यावेळचा तो चेंडू सुद्धा वेगळा होता. एम-आर-आयचा चेंडू होता. कॉस्कोचे चेंडू होते. असे बरोबर आहे ना? सो अशा चेंडूवरती आपण ते क्रिकेट खेळलोय आणि त्याच्यामुळं त्याच्याबद्दलची ती भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. काय सर? डिक्लेअर 1. ओके. स्कोर सांगूया एकदा आपण. 4.4 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद 32 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि या संध्याकाळी ती इव्हिनिंग अधिक गोड करण्याच्या इराद्याने आपण सारे जण या लाल मैदानामध्ये एकत्र आलो आणि ही बिग बॅशची स्पर्धा पर्व 11व्यामध्ये कोणता संघ इलिमिनेट होणार याच्यासाठी अर्णव 13 आणि शारदा 11 यांच्यामध्ये झुंज सुरू आहे. 33 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद 33 धावा धावफलकावरती आहेत. महाराष्ट्रातला एक बुलंद आवाज या नात्याने गेले कित्येक वर्ष या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकलाय आणि आपणच नव्हे तर संपूर्ण भारताने, संपूर्ण जगाने ऐकलंय, असे अर्थातच चंदू शेटे सर यांना सुद्धा आज आपण या समालोचनाच्या माध्यमातून ऐकलं. वळूया धावसंख्येकडे. 5 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती लागल्या आणि या 35 धावा जोडत असताना मैदानामध्ये आव्हान ठेवलं गेलंय ते 36 धावांचं. साईश फुलसुंदरला जी जबाबदारी मिळाली होती ती त्याने छान पद्धतीने या ठिकाणी सांभाळली. समालोचनाची सुरुवात अर्थातच आजच्या या कालच्या दिवशी केली होती. ते महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज या नात्याने आणखीन व्यक्तिमत्व आणि ते आमच्या सर्वांचे सिनियर आहेत असे प्रसाद परब सर यांना सुद्धा आपण ऐकलात. पण या दोघांच्या माध्यमातून समालोचनाची जबाबदारी या स्पर्धेच्या आयोजकांनी मला सुद्धा दिली. त्या नात्याने मी सुद्धा त्यांचा आभार व्यक्त करतो. अलिबागच्या छोट्याशा शहरातून मुंबापुरीमध्ये स्वप्न घेऊन गेले कित्येक वर्ष येण्याचा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नामध्ये आपलं प्रेम सदैव आम्हाला लाभतंय. त्याबद्दल मी आपला मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.
आले. विजयजी शुक्ला साहेबांना विनंती असेल आपण संदीप जगे सरांचा सन्मान करायचा आहे. अगदी व्यस्त शेड्यूल त्यांचं असतं. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये रिजनल मॅनेजर म्हणून ते कार्यरत सुद्धा आहेत आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक म्हणून सुद्धा संदीप जगे सरांची एक विशेष ओळख आहे. आज संदीप जगे सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी बिग बॅश चिंचपोकळीच्या निमित्ताने आपण इकडे उपस्थित राहिला. जगे सर त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. सगळ्यांना विनंती आहे, जगे सरांचं समालोचन आपल्याला आवडलं असेल एकदा जोरदार टाळ्या जगे सरांसाठी झाल्या पाहिजेत. अगदी लहान वयातच समालोचन मात्र त्यांनी सुरू केलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर विविध स्पर्धा आपल्या आवाजाने सजवल्या. प्रेक्षकांना खेळपट्टीच्या दिशेने मैदानाच्या दिशेने येण्यास भाग पाडलं. असे संदीपजी जगे सर अलिबाग यांचा सन्मान केला जातोय. चहा पिणार? महत्वाची मॅच ऐक ना मला कॉफी सांगा. मॅचच्या दिशेने जाऊयात. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश एंद्रे म्हणजे सोनू आणि त्यांच्या जोडीला साईश फुलसुंदर आणि भूषण मात्रे या ठिकाणी भूषण पंचाळ बॉलिंग साठी येताना पाहायला मिळतील. यस संदीपजी जगे पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय परंतु तिकडे फिल्डर आलेत. धाव नाही मिळणार आहे. डॉट बॉलने सुरुवात होते विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. टीम का नाम क्या है दोनों? 13 आणि शारदा 11. यावेळेला मात्र स्ट्रोक चांगला त्या ठिकाणी खेळलाय. 2 धावा खेळवल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 2 धावांवर येताना पाहिलं मिळते. 28 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता. यानंतर एकंदरीत जर पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता, अजूनही 34 पाहिजेत. 40+ लाल मैदान परिसर आणि सुभाष मैदान परिसर या 2 दिग्गज संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो 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 एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल बदलला. वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी भूषण पांचाळ यांचा. दिग्गजांना खेळताना मैदानात पुन्हा एकदा आपण पाहू. विजयजी राणे, गिरीजी परब, हरीशजी, कल्पेशजी गोरगावकर, सुहाजी चव्हाण, अनिलजी तावडे, अमितजी बालगुडे, लवेश, त्याचबरोबर शशिकांतजी, राजू शिंदे, अजित देसाई, संजय राणे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लाल मैदान परिसरातील देखील दिग्गज खेळाडूंना आपण पाहणार आहात. वाह चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्लिक केलाय. बॉलला मात्र या ठिकाणी पाठवलंय 2 धावांसाठी. विजयासाठी जर पाहिलं तर एकंदरीत 36 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावा धावफलकावर झालेले आहेत. प्रथमेश एंद्रे म्हणजे सोनू. अख्खी टीम म्हणत असेल सोनू तुझ्यावर आमचा भरोसा आहे ना. परंतु दोन्ही टीम चांगल्या आहेत. प्रयत्न तर मात्र या ठिकाणी भूषणही करणार आहेत. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. गेली 11 वर्षे हे आयोजन आपण श्री सद्गुरू बालचंद्र महाराज क्रीडानगरीमध्ये पाहतोय आणि याही वर्षी भव्य दिव्य आयोजन. यावेळेला पिचिंग जर पाहिलं तर लक्ष्यमच्या बाहेर सुरेश बने सर आमच्याकडे वळतात, कळवतात. व्हाईट बॉल आहे. समीकरण बदलतंय. 5 धावा. पाण्याची बॉटल घ्या ना तिकडून जाऊन. ती माझी बॉटल आहे. हो 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. वा जागा बनवली. स्ट्रोकला जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटला, परंतु पहा चमत्कार. विजेच्या खांबाला बॉल लागून पुन्हा एकदा आतमध्ये आलाय आणि ही तर मनग्राऊंडच्या क्रिकेटची खासियत आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. आणि इकडे असं वाटत होतं तर 2 धावा मिळतात की काय, परंतु त्याच वेळेला डॉट बॉल. 5 बॉल 5 रन. कमी धावसंख्येत सुद्धा दबाव बनवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. शारदा 11 बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण पांचाळ. प्रथमेश यांच्यासाठी जोडीला एक युवा टॅलेंटेड खेळाडू या परिसरातील साईश फुलसुंदर.
उसळी होती या बॉलला, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आणि त्या ठिकाणी पाहूयात पंचांच्या इशाऱ्यातून एका धावेचा पहिली ओव्हर संपलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती एक ही रन है भाई, एक नहीं दो है. सर. रन आताचे किती आहेत? एक ही भाई, ऐसा किया ना, ऐसा किया कि ऐसा किया, ऐसा किया. 1 रन आणि 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग, म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये मॅच कायम आहे. 30 बॉल मध्ये अजून एक जर पाहिलं तर 24 बॉल बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं नाहीये, परंतु क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. याही परिस्थितीमध्ये तुम्हाला खेळावं लागेल, लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. याच परिसरामध्ये जर पाहिलं तर चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका मुंबईचा, महाराष्ट्राचा आगमनाधीश, चिंचपोकळीचा चिंतामणी पण आवर्जून दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतो. हजारो लाखोंची गर्दी आपल्याला इकडे पाहायला मिळत असते आणि दादा 105 वर्ष पूर्ण करून 106व्या वर्षामध्ये वाटचाल देखील होताना पाहायला मिळते. बॉलिंगसाठी येत आहेत सागर चव्हाण येत आहेत. समोर जर पाहिलं तर साईश फुलसुंदर. साईश फुलसुंदर यावर्षी लहान वयात जुन्नर प्रीमियर लीग देखील खेळायला मिळाली. या खेळाडूला टॅलेंट आहे, 12वीला शिकतायत, परंतु टॅलेंट जबरदस्त आहे. समोर सागर. उसळी होती या बॉलला, बाजूच्या टेरेसच्या दिशेने पाठवलंय. पंचांचा इशारा येतो 2 धावांचा. साईश खेळावं लागेल, आज स्वतःला सिद्ध करायचंय प्रत्येकाला. सागर चव्हाण एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला साईश फुलसुंदर आहेत. 8 धावा धावफलकावर आहे. साईश यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहे तिकडे. हो, मोठी विकेट या ठिकाणी आली आहे. साईश आउट. महत्वाची विकेट आलेली आहे. कैच किसने पकड़ा है कैच? अभी आशुतोष को लिया, आशुतोष. आशुतोषने कॅच पकडली, आशुतोष कुळे. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 8 धावा धावफलकावर आहेत. 22 बॉल मध्ये 28 अजूनही करायच्या आहेत. खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे. एक टॉस द्या, 40 प्लसचा टॉस करून घ्यायचंय. 40 प्लस आहे, टॉस करून घ्यायचंय का? रोहन, टॉस करून घ्यायचा 40 प्लसचा की कसं? कारण यानंतर मॅच आहे ना. हा, कळवा. यानंतर खऱ्या अर्थाने दिग्गजांचं क्रिकेट पाहायला मिळेल, ज्या लिजेंड्सनी हे मैदान कित्येक वर्ष गाजवलंय आणि या मैदानात खेळायला आले म्हणून घरच्यांचा मारही खाल्लाय. वो हो, समोरच्या दिशेने काय फटका खेळलाय. आल्या आल्या जोरदार प्रहार आणि बॉल जातोय सीमा रेषा. ती आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सिक्सर ठोकलाय. 21 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता. सागरच्या विरुद्ध चढवलेला हल्ला वेदस्तू राणे, एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत वेदस्तू. आणखीन एक विकेट यावेळेला केलाय खरा, परंतु बॉल हवेत आहे, पाहूया. एक धाव. कोण आहे? नाही तर सायलेंट करून ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. कोण आहे? काय ना, कोण करून आपलं नाही करून. एक 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 काय रे रोहन? नाही नाही, हाडायला लागला ना. हॅलो, एक डॉट उडवायचा आहे ना. हा, 40 प्लसचा टॉस देखील करायचा आहे.
स्ट्रायकर कोण आहे? सोनू यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा मात्र निवडताना पाहायला मिळत आहे. चांगला फटका तिकडे खेळलाय. पंचांचा इशारा येतोय 2 धावांचा. दादा सायलेंट कर सायलेंट कर. धावफलक जर पाहिलं तर आता 17 धावांवर अजूनही 19 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये यायचं असेल तर याही ठिकाणी तुम्हाला मात्र विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. शारदा 11. हो, आता जर पाहिलं तर चेंडूची पिचिंग लेग बाहेर आहे. उमेश पाटकर सर कळवतायत हा वाईट बॉल आहे. समीकरण बदलत आहे. 19 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. दिग्गजांचा सामना यानंतर लाल मैदान परिसर 40+ लिजेंड आणि साई पॅकर सुभाष मैदान परिसर या दोन्ही दिग्गज टीम मध्ये यानंतरची मॅच होणार आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे. फुलटॉस सरळ बॅटने समोर खेळलेत. फिल्डर तिकडे पाहत आहेत आणि यस कुठे डी आहे? घेतलाय डिक्लेअर आहे. कमिटीने बोला संतोष काडगे आपण त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा. संतोष काडगे. या ना भाऊ.
चला चला निर्णय कळवा कमिटी. हा, एक धाव डिक्लेअर कवली जाते. सहकार्य करा आणि मॅच सुरू करायची आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर ही मॅच बनू शकते. प्रयत्न करावे लागतील. काही विकेट घेतल्या, काही डॉट बॉल घेतले गेले तर मॅच येऊ शकते. 18 बॉलमध्ये 17. मॅच सुरू होते. चला मॅच सुरू होते. 18 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सहकार्य करा, आपली स्पर्धा आहे. येस. आणि गोलंदाजीसाठी आता आमंत्रित करण्यात आलंय कॉलर कोण आहे? श्रेयस येतात बॉलिंगसाठी. 18 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. चला मॅच सुरू करा, कारण 3 मॅचेस अजूनही बाकी आहेत. और एक एग्जीबिशन मैच भी है तो वैसे ही है ना. हाँ फिर टूर्नामेंट से भी है ना. मैं उधर देखिए पहिला मॅचच्या दिशेने एक जबरदस्त स्ट्रोक या अगोदर बेदस्तूच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आता श्रेयस यादव बिग हिट. आणखीन एक मोठा फटका, लांब लांब लचक खेळलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु बॉल आतमध्ये येतोय. ही तर खासियत आहे या मैदानाची. क्या सिंगल एकच रन. हेलो वेदस्तूने देखील डोक्याला हात लावलाय. आम्हालाही थोड्या वेळासाठी असं वाटलं की आता षटकार गेलाय की काय, परंतु मुंबईच्या क्रिकेटची हीच खासियत आहे. डिक्लेअर धावा, डिक्लेअर धावा आणि डिक्लेअर धावावरूनचे वाद हे फक्त जगात मुंबईमध्ये पाहायला मिळतील. कारण हे नशीब कुणाच्याही नाही, फक्त मुंबईकरांच्या नशिबामध्ये आहे. कारण डिक्लेअर झोनची मैदानं फक्त आपल्या मुंबईतच आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावांचा फटका पाहायला मिळतोय. मैं आधे घंटे में बताता हूँ. परंतु पहा, दोन्ही क्रिकेट टीमने किती खेळाडू वृत्तीने हे घेतले आणि पुन्हा लगेच मॅच सुरू केली आहे. फ्लेवर्स ऑफ तंदूरचे ओनर शुभम काणीकर. फ्लेवर्स ऑफ तंदूरचे ओनर शुभम काणीकर. फ्लेवर्स ऑफ तंदूरचे ओनर शुभमजी गाडीगावकर साहेब, आपलं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असेल आपलं देखील. धावसंख्या पुढे जाते. आता जर पाहिलं तर 15 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. वाह, चांगला बॉल टाकलाय या ठिकाणी. श्रेयसने टप्पा पडल्यानंतर वळवलाय, फिरवलाय, किपरकडे पाठवलाय. प्रथमेश बॅटिंग करतायत. जोडीला जर पाहिजे तर वेदस्तू आहे. 14 बॉल 14. डॉट बॉल आले तर मॅच मध्ये मात्र बॉलिंग करणारी टीम येईल. यावेळेला मात्र सरळ बॅटने चांगला टेक्निकली हिट आणि फिट फटका येताना पाहायला मिळतो. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 13 बॉल 12.
चांगलं क्रिकेट गेली 2 दिवस या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बिग बॅश चिंचपोकळी. थँक्यू दादा. हॅलो. वेगात बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. जरूर अपील केलं, अपीलाचा प्रभाव नाही पडला, परंतु तिकडे धावही नाही मिळाली. डॉट बॉल आलाय, सामना संपलेला नाहीये. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. पिचिंग मात्र थोडीशी लेग बाहेर होती. या सगळ्या गोष्टी पंच निहाळत असतात. आता जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही मॅच संपलेली नाहीये. ए अरे परत घालायचे नाही लोक तुम्ही असू हे कोणाला बॉलिंग हे बॉलर कोण आहे हे संकेत बॉलर कोण आहे ओम येतात बॉलिंगसाठी. ओम चव्हाण 12 बॉल 12 रन. जर का इकडे एका दुसरी विकेट आली, दुसरा डॉट बॉल आला, मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येईल. एका बाजूला शारदाई टीम पाहायला मिळते, अर्णव 13 टीम पाहायला मिळते. एका बाजूला बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये वेदस्तू राणे आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर प्रथमेश एंद्रे. ओम चव्हाण बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 बॉल 12 रन. अंतिम टप्प्यामध्ये हळूहळू ही मॅच येऊ लागली आहे. बिग बॅश चिंचपोकळी आपण पाहतोय. चला मॅच सुरू करायची. यानंतर लिजेंड्सची मॅच असणार आहे. नवीन आउटलेट गणेश जयंतीच्या मुहूर्तावर ITCच्या विषयी चालू होता. पहिलं कुठे पहिला नायगाव. येस, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. तर फ्लेवर्स ऑफ तंदूरचं नवीन आउटलेट हे मात्र या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या जवळच ITCच्या जवळ पाहायला मिळणार आहे. तर आपल्यासाठी, आपल्या भेटीसाठी, हवयांसाठी आकर्षण फ्लेवर्स ऑफ तंदूर आपल्या जवळच येताना पाहायला मिळणार आहे. वेगातील बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रचंड वेग पाहायला मिळाला. मॅच नाही संपली हेच मात्र या ठिकाणी सांगत असताना शारदाई 40 प्लसचे दोन्ही कॅप्टन या टॉस केला जाईल. संतोषजी फुलसुंदर आणि दुसऱ्या बाजूला गिरीजी परब या दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. या दिग्गजांना खेळताना पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने क्वालिटी क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. 25 धाबा धावफलकावर होताना पाहायला मिळालेले आहेत. 11 बॉल मध्ये 11. मॅच नाही संपली आहे. यावेळेला देखील एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न यस पैकी केली आहे, परंतु तिकडे फ्लेवर ऑफ तंदूरचे सर्वे सर्वा शुभमजी घाडीगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अजूनही 10 बॉल 10 रन. एखादी विकेट, एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा शारदाईला देखील मॅच मध्ये आणू शकतो. ओमला ते प्रयत्न करावे लागतील, परंतु 12 धावांवर प्रथमेश देखील खेळत आहेत. कोणता नवीन द्यायचा जुना द्यायचा. एका बाजूला ओमला बाहेरून म्हणतायत ओम 2 बॉल डॉट काढा. एका बाजूने प्रथमेशला म्हणत असतील 1-2 डबल वाले स्ट्रोक खेळ. दोन्ही बाजूने प्रयत्न हे सुरू आहेत की आपली टीम जिंकावी, यासाठीचे प्रयत्न आहेत. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय साई पॅकर सुभाष मैदान परिसरने घेतलेला आहे. हो यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दबाव निर्माण केला बॉलरने सुद्धा. 9 बॉल 9 रन. टाळ्यांचा गजर येताना पाहायला मिळतोय. या टाळ्यांनाही प्रोत्साहन आहेत आणि बाहेरून म्हणतायत मित्रा एखादा डॉट बॉल टाक, एखादी विकेट घे, अजूनही मॅच बनवू शकते. आणि क्रिकेटमध्ये आपण आशावादी असतो. गेल्याच आठवड्यात आपण पाहिलं बिग बॅश मध्ये 5 बॉल मध्ये 29 सुद्धा झाल्या आणि 6 बॉल मध्ये 3 सुद्धा नाही झाल्या. त्यामुळे क्रिकेटच्या खेळात फक्त तुम्ही जिद्दीने खेळणं गरजेचं असतं.
जिद्द दाखवली तर मॅच कोणतीही तुमच्या दिशेने येऊ शकते. तुम्हाला फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज श्री सद्गुरू बालचंद्र महाराज क्रीडा नगरीमध्ये बिग बॅच चिंचपोकळी. वा, आणि प्रेक्षकांचे आवाज येऊ लागलेत. प्रेक्षकांच्या आवाजाशिवाय स्पर्धेलाही मजा नसते. आवाज, टाळ्या, शिट्या या झाल्याच पाहिजेत. एक वेगळी मजा येते ज्या वेळेला प्रेक्षक आवाज करतात. पाहूया कोण जिंकणार या मॅचला. हो, इकडे जर पाहिलं तर बीमर आणि यानंतर आहे ना वॉर्निंग देखील या ठिकाणी पंच देतात. अशा प्रकारची गोलंदाजी क्रिकेटमध्ये नाही चालत. 28 धावा फलकावर आहेत. 9 बॉलमध्ये 8 आणि आता असेल फ्री हिट. समोर वेदस्तू राणे. के साथ तो मैं उसको तेरा नंबर भेजता हूँ, बात कर ले जो भी तेरा है, बात कर ले. हाँ चांगला बॉल, फीडचा बॉल देखील तेवढा चांगला आहे त्याला पाहायला मिळालाय. हाँ आणि धाव फलक जर पाहिलं तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल. अरे 8 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल अजून येईल का. सोनूवर थोडासा दबाव आहे. दबाव वेदस्तूवर आहे. दबाव बॉलरवर सुद्धा आहे. प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. प्रेक्षकांचं सेलिब्रेशन मात्र आज आम्हाला जबरदस्त पाहायला मिळालं. फॅन झालो भाई. डान्स होते ना, एक सेल्फी घेणार त्याच्यावर जाताना. हे मला साडे गाड़ी मी सोडायला. हेलो, हाँ भाई मैं आपको नंबर भेजता हूँ, उसका आप बात कर लो उससे. विगीत चांगला फटका खेळलाय. यस, टीम आता म्हणत असेल सोनू तुझ्यावर आमचा भरोसा आहे ना. आणि धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना पाहिलं मी 31. 7 बॉल मध्ये 5. 7 बॉल मध्ये 5. यानंतर सगळे दिग्गज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या एरियातले पोरं आला तर वा, क्लासिकल अंदाजामध्ये अगदी एक वेगळीच पोच दिली आहे त्या ठिकाणी. आणि 2 धावांचा फटका इकडे येताना पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 3. सामना आता अगदी दृष्टिक्षेपात आहे परंतु संपलेला नाहीये. त्यानंतर लाल मैदान परिसर सगळे दिग्गज जे आहेत, लिजेंड आहेत, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचंय. सुभाष मैदान परिसर टीम आहे, लाल मैदान परिसर टीम आहे. आणि या दोन्ही टीमने आपापल्या कॅप्टनशी संपर्क साधायचा रणनीती आता बनणार आहेत. पहिला बॉल समोर खेळलाय, अडवण्याचा प्रयत्न परंतु 1 धाव. अजूनही 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. श्रेयस यादव. बॉल येस, 2 धावा.